नमस्कार, मी स्मिता ब्लॉग्स मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. आपण आज आलो आहोत अभिजात पुस्तक प्रदर्शन, जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाद्वारे आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे लोकेशन आहे श्री छत्रपती शिवाजी पार्क, दादर. नमस्कार, माझं नाव शंकर सुभाष कावले. मी नुकतंच हे शिवशंभू नावाचं पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचं अनावरण रायगडावर झालं. गुरुजी संभाजी भिडे यांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण झालं. आणि हे पुस्तक आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर एक कथा स्वरूपात पुस्तक आहे. तर जे सत्य घटना घडल्या आहेत संभाजी महाराजांच्या पर्सनॅलिटी मधल्या दोन बाजू, जे एक जे शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही कलेमध्ये ते निपुण होते. तर त्या दोन्ही बाजू आपण दाखवण्याचा प्रयत्न केला या पुस्तकाच्या माध्यमातून. आणखीन सांगायचं झालं तर महाराजांनी त्यांच्या लहान वयातच महाराजांच्या आयुष्यात संघर्ष हा होताच, पण त्यांनी तो संघर्ष असताना त्या संघर्षावर मात कशी केली हे या पुस्तकात दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि महाराजांच्या मृत्यूनंतर पुढे मराठा साम्राज्याचं काय झालं, त्याच्यानंतर मुघल साम्राज्याचं काय झालं, येसुबाईंचं काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी पण आपण ह्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा आपण शेवटच्या अध्यायामध्ये दिलेली आहे. असं हे पुस्तक आहे. खूप छान दादा माहिती दिली. आणि याची प्रत आपण कितीला घेऊ शकतो? ही प्रत ही 300 रुपये. 300 रुपये. खूप छान शिवशंभू पुस्तकाबद्दल दादांनी माहिती सांगितली. तर ते रायटर आहेत, त्यांनी आपल्याला ही माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद दादा. आपण आज आहोत भारत इतिहास संशोधक मंडळ, स्टॉल नंबर 58. त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे ते? महाराजांची चित्र आहेत, पत्र आहेत. ओके. ती आपण विक्री करतो की जास्तीत जास्त महाराजांची चित्र प्रत्येकाच्या घरी एकतरी असावं यासाठी ही उपलब्ध करतो. बाकी आमच्याकडे हिस्ट्रीची सगळी पुस्तकं असतात. सो रिसर्च बुक आहेत आपली. याच्यामध्ये गड किल्ल्यांवरची पुस्तकं असतात. समग्र गड किल्ल्यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला किल्ले आणि त्याच्यावरची चित्रांसहित वर्णन आहे. चित्रांसहित केलेलं वर्णन असेल. हे अभ्यासपूर्ण केलेलं पुस्तक आहे. आणि आपल्याकडे मराठा सरदारांची सुद्धा बरीच पुस्तकं आहेत. खूप छान माहिती आपल्याला या पुस्तकांमधून मिळणार आहे. ही संपूर्ण गड किल्ल्यांची माहिती एका पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. खूप छान. तुम्हाला एकत्र एक पुस्तक खरेदी केलं की गड किल्ल्यांवरची बरीचशी माहिती तुमच्या संग्रही होऊन जाते. बरं, आपण याचं हे सांगू शकता किंमत काय आहे ती? याची किंमत 999 रुपयाला 20% डिस्काउंट. आणि बाकी मराठा सरदारांची बरीचशी पुस्तकं असतात आपल्याकडे. हिस्ट्री विषयक सगळं काही जे साधन असतात, जे अभ्यासासाठी तुम्हाला उपलब्ध करून द्यावे लागतात, ही सगळी साधनं मंडळाकडे असतात. मंडळाच्या लायब्ररीमध्ये याहीपेक्षा जास्ती पुस्तकं मिळतील, याहीपेक्षा जास्त साधनं तुम्हाला उपलब्ध. हे मूळ पत्र मंडळाकडे उपलब्ध असतात. याच्या आम्ही काही कॉपीज बनवल्या आहेत आणि ती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून उपलब्ध करतो. खूप छान कल्पना आहे. ही मोडी लिपी आहे. जसं पावसाळ्यामध्ये सगळे ऋतू, सगळे सण समाविष्ट केलेले असतात याच्यामध्ये. 12 मासा म्हणजे 12 महिन्याचे जवळजवळ 12 सण आपल्याकडे असतात. त्याच्यावरती आधारित हे पुस्तक आहे. हे मंडळाचंच पुस्तक आहे, जे आतापर्यंत त्याच्या प्रती संपलेल्या, तर आता आम्ही हे रिप्रिंट केलेलं आहे. ओके. हे ओरिजिनल मंडळाचंच लिखाण आहे. ओरिजिनल. आपण आज चिन्मय दादांना भेटणार आहोत आणि पुस्तकाबद्दल ते आपल्याला माहिती देणार आहे की प्रकाशन काय नावाने आहे
आणि त्यांच्याकडे पुस्तकं कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत तर दादा? नमस्कार. आपलं प्रकाशनाचं नाव काय? हेडविग मीडिया हाऊस आमचं नाव आहे प्रकाशनाचं. हा हा. आणि ही सर्व इथे जी तुम्ही पाहताय ती आम्ही प्रकाशित केलेली पुस्तकं आहेत. बरं. हा, त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी आणि हिंदी अशी तिन्ही भाषेतली पुस्तकं आहेत. वा, छान. त्याच्यामध्ये अनुवादित पण आहेत, काही माहितीपर आहेत, कथा आहे, कादंबरी आहे, कादंबरीवर अशा पण आहे. विविध विषयांवरती पुस्तकं आहेत. छान. काही एखादा काही आहे का हो, तुम्हाला आता की हेच तुम्ही त्याच्याबद्दल? राजेंद्र खेर जे प्रतिष्ठित लेखक आहेत ओके. त्यांची ही कादंबरी मालिका प्रकाशित झाली, रामावरती आधारित आहे. हा हा. आणि ह्याला लोकांचा आता खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे. छान. तसंच हे अनुवादित पुस्तकं आहेत. हे संसार म्हणून सक्षम गर्ग लिखित पेंग्विनचं पुस्तक आहे. त्याचा अनुवाद आम्ही केलेला आहे प्रकाशित. त्याला पण आता खूप मागणी आहे, लोकांचा खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे. आपण आज संतोष दादांना भेटणार आहोत, तर त्यांच्याकडे जे आहे ते मला खूप वेगळं कल्पना वाटली या पुस्तकाची. खूप छान पुस्तक आहे, तर तुम्ही थोडं सांगा मला. कुसुमाग्रज यांचं पुस्तक आहे. ओके. त्याच्यात कविता वगैरे आहे सगळं. बरोबर. डिटेल्स सगळे त्याच्यामध्ये. बरोबर. त्याच्यामध्ये एका भागाचे 2 भाग केले, एक क आणि ख मध्ये केलेले आहे. बरोबर. हा पहिला भाग आहे, हा दुसरा दुसरा भाग. भाग. ओके. आणि हे बॉक्स मध्ये कसं कोणाला गिफ्ट द्यायचं असेल, बरोबर आहे, बरोबर त्या आहे. संदर्भासाठी आपण हे नवीन कल्पना केली. छान पॅकिंग केलंय तुम्ही याचं, आणि आपण गिफ्ट पण देऊ शकतो. हो. पुस्तक गिफ्ट देणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आणि याची प्राइस सांगा ना काय? जे 1300 रुपये आहे. बरं बरं. आणि हे सिंगल आहेत त्याचे 1000 रुपये लागतात. 1000 रुपये. बरं. क आणि क दोन्ही एक. 2 भाग येतील त्याच्यामध्ये, भाग 1 आणि भाग 2. चालेल, चला, थँक्यू. मनशक्तीच्या स्टॉलवर आपण पूजाताईंशी भेटणार आहोत. तर नमस्कार पूजाताई. नमस्कार. आपल्याकडे हे मेनू राईट ब्रेन ऍक्टिव्हेशन गेम्स आहेत. ओके. मुलांसाठी पण आहेत हम्म. आणि मोठ्यांसाठी पण आहेत. मोठ्यांसाठी पण आहे. वाव. मोठ्यांसाठी आहे. म्हणजे तुम्ही थोडं एक्सप्लेन करू शकता हो, का? आता हे वेगवेगळे 7 भाग आहेत. हे हा हा. यात शेप्स आहेत, स्क्वेअर आहेत, रेक्टँगल्स आहेत, वाव. ट्रायंगल्स आहेत. तर त्याच्यातून विविध शेप्स तयार करायचे. असे 1000 पेक्षा जास्त शेप्स तुम्ही तयार करू शकता. 1000 पेक्षा जास्त शेप्स छान. हे घेऊ शकता. ही आपली सापशिडी सापशिडी. आहे, संस्कार करणारी सापशिडी आहे. आणि सगळ्यांची आवडती. हो, अगदीच. आता याच्यामध्ये बघा कसं आहे की खूपच टीव्ही बघितला, स्क्रीन टाइम जास्त दिला तर साप गिळतो, चष्मा लागतो. बरोबर. हा, अभ्यास केला तर शिडी चढून तुम्हाला डिग्री मिळणार. मस्त. तसं आहे. खूपच खाल्लं तर पोट दुखणार, हो, हे इकडे साप गिळणार. असे संस्कार करणारी सापशिडी आहे. थोडक्यात काय, तर गुणांचा गुणाकार करता आणि दोष असतील त्याचा भागाकार. छान. हे आहे 4x4. आपण कुल्ली गोळा खेळतो ना, हो, सेम तसाच गेम आहे, पण हा 4-4चा आहे. ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज कशा आखायच्या, अलर्ट राहायचं, समोरचा काय करतोय, मूव्स कसे घेतो, त्याबद्दलचा हा गेम आहे. हे पण मिररिंग होतं ना, इमेज सीडी हो. हा, तर त्याच्यासाठी आहे हा गेम. मस्त. हे कलर्स, कॅमोफ्लाज कसं असतं त्याच्यासाठी. पॅटर्न्स, हे पाथ फाइंडर, मॅपिंग, दिशा, डिरेक्शन्स मुलांना कळायला लागतात, त्याच्यासाठी हा गेम आहे. हा, हे आतमध्ये असते, म्हणजे हे शेप, हे कसं पाथ फाइंडर थ्रू हे डिझाईन फॉर्म होतात. रिसर्च सेंटर आहे, मनावर रिसर्च होतो. मनावर रिसर्च होतो. जन्मपूर्व ते मृत्यू पश्चात आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्टेपसाठी, प्रत्येक घडामोडींवर अभ्यास केलेला आहे स्वामी विज्ञानानंदांनी. वेदांचा आणि फिलॉसॉफी एकत्र करून न्यू वे फिलॉसॉफी बनवलेली आहे. आणि त्याच्यावरच हे सगळे गेम्स, बुक्स आहेत. आणि आपल्याकडे अभ्यास वर्ग पण चालतात 3-3 दिवस. खूप छान छान. नक्की विजिट करा. नक्की नक्की ताई. ताई मला सांगू शकता का आपली प्राइस रेंज साधारण किती पासून आहे मिनिमम? अगदी 10 रुपयाचं पुस्तक, 10 रुपयाच्या पुस्तकापासून आपल्याकडे पुस्तकं आहेत. हो. आणि मुलांसाठी वेगळा.
हो, तर 3 हो. दिवस तिथे यायचं, मुलं वेगळीकडे असतात, त्यांचे वर्ग चालू असतात, पालकत्व हा वर्ग असतो, स्मार्ट पॅरेंटिंग कसं करावं, छान. आणि मग तिसऱ्या दिवशी एकत्र येतात. खूप नक्की छान या. ताई, तुमच्याशी भेटून खूप आनंद झाला. थँक्यू. गर्भसंस्कार. आताच आपल्याकडे इंटरनॅशनल गर्भसंस्कार हे झालं, कॉन्फरन्स झालं, त्यावर आधारित आहे. संस्कार कसे करावे, गर्भातील बाळावर कसे संस्कार करावे, त्याच्याशी कसं बोलावं, त्याबद्दल आहे ही कार्यशाळा. तसेच 3 दिवसाचे वर्गही चालतात गर्भसंस्कारावर. सुप्रजनन. आपल्याला अपत्य कसं हवं आहे, अपेक्षा कशी आहे, म्हणजे बीज शुद्धीकरणाची प्रक्रिया कशी असते. जसं शेती करण्याआधी शेतकरी मशागत करतो शेताची आणि मग बीज पेरतो, तसं आपलंही तसं करावं. त्यासाठी सुप्रजनन कार्यशाळा आहे. जन्म मृत्यू विज्ञान. जन्म मृत्यूचं काय रहस्य आहे, जन्म आपला का होतो, कसा होतो, मृत्यू पश्चात काही आहे का, तर त्याबद्दलची माहिती घ्यायची असेल तर इथे आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट आता हे तर सगळ्यांनाच असतं, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण ताणामधून जातो, नाही का. तर ताण म्हणजे काय, त्याची काय कारणे आहेत, त्याच्यावर काही उपाय आहेत का, कसे करावे, हे सांगणारी ही कार्यशाळा आहे. व्यवसायात प्रगती कशी करावी, मॅनेजमेंट कसं असावं. याचं रजिस्ट्रेशन वगैरे असतं का? हो, आपण ते 3 दिवसाचे वर्ग चालतात आणि आधी प्रायर रजिस्ट्रेशन करणं आपल्याला कसं गरजेचं समजेल आहे. कधी आहे त्याचं इथे वर्ग? तारखा दिलेल्या आहेत, आपल्याकडे पुस्तक पण आहे, बरं. वर्षभराचे जे काही आपले कार्यक्रम आहेत. बरं बरं. हा. त्यासाठी आपला टाइम टेबल आहे, ते तुम्ही घेऊ शकता. बरं. ही लहरी घातक असतात. काही वेळी बघा, आपल्या घरी आले तर सगळेच काही चांगला विचार घेऊन येतात ना. काय माहिती काय केलं यानी, असं पण असतं ना. मग Negativity. मत्सर निघतो, निगेटिव्ह एनर्जी निघते, ती तिथेच वास्तूमध्ये राहते. मग त्याच्यावर काय उपाय करायचे, ती बरोबर. एनर्जी कशी ट्रान्सफॉर्म करायची, त्यावर आपल्याकडे मत्सरघात मुक्ती असा वर्गही चालतो 3 दिवसाचा. पूर्ण इत्थंभूत माहिती तिथे येऊन तुम्ही घेऊ शकता. येवल्याचे कापसे पैठणी यांचा पण या प्रदर्शनामध्ये सहभाग आहे. तर आपण कापसे पैठणी यांची पैठणी पण बघूया आणि त्यांनी पैठणी कशी तयार करता याचं त्यांनी डेमो पण इथं आहे, तर आपण तो डेमो पण बघूया. आपण बघू शकतात या ठिकाणी कपडा सुद्धा आहे, जो पैठणीने तयार झालेला आहे. 1000 रुपयाला 1 मीटर कपडा आहे. पैठणी टोपी, पैठणी जॅकेट्स मध्ये भरपूर कलर्स आणि व्हरायटी या ठिकाणी आहे. क्लच पण आहे. पैठणी टोपी मध्ये 2 प्रकार आहे. दादा काय प्राइस आहे या टोपीची? 200 रुपयाला. खण मध्ये कशी आहे प्राइस? खण मध्ये 200 रुपयाला खणामध्ये टोपी आहे. कलर्स व्हरायटी पण आहे. या ठिकाणी लहान मुलाच्या बाळांची पण खूप जॅकेट्स मध्ये व्हरायटी आहे. यात इथे छोट्या मुलांपासून
ऍडल्ट पर्यंत पूर्ण मोठ्यांपर्यंत सगळ्या साईज या ठिकाणी अवेलेबल आहे. रिझनेबल प्राइस मध्ये अवेलेबल आहे. टोपी फक्त 200 रुपये, जॅकेट्स 1500 रुपयाला आहे. खूप छान कलर कॉम्बिनेशन आहे. ते तुम्ही बघू शकता सोनी पैठणी यांचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे. खूप सुंदर असा मोर येथे तयार केलेला आहे गोल्डन जरीवर. हे तुम्ही बघू शकता, हे जे थ्रेड्स आहेत हे यूज करून ते पैठणीत बनवतात. अभिजात पुस्तक प्रदर्शन येथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आणि पुस्तकांचे रायटर्स सुद्धा आपल्याला येथे भेटलेले आहेत. त्यांची सुद्धा आपण भेट आणि मुलाखत केलेली आहे. या ठिकाणी सोनी पैठणी यांनी पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन तयार केलेलं आहे आणि ते हातमागावर सगळं दाखवत आहेत आपल्याला. सोनी पैठणी यांचे हातमागाचे येथे त्यांनी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेलं आहे, जे आपण बघू शकतो. त्यांनी खूप सुंदर मोर या ठिकाणी तयार केलेलं आहे. विणकाम करून गोल्डन बॅकग्राऊंड वर त्यांनी मस्तपैकी मोर तयार केला आहे आणि खूप फास्ट त्यांचं काम सुरू आहे. आपण बघू शकतो गोल्डन थ्रेड, ग्रीन थ्रेड असं सगळं त्यांचं काम सुरू आहे. हे काम खूप काळजीपूर्वक करावं लागतं आहे, कारण एक एक थ्रेड जरी सरकला तरी त्याचं डिझाईन चेंज होऊ शकतं. तर त्याची काळजी या दादांनी घेतलेली आहे. दादा, आपलं नाव काय आहे? ओके, येऊया. तर नक्की सोनी पैठणीमध्ये तुम्ही व्हिजिट करा आणि खरेदी करा. नमस्कार दादा. नमस्कार. माझे मराठी कॅलिग्राफीचे टी शर्ट्स आहेत. हे मी स्वतःच बनवतो. आपल्या ठाण्याला फॅक्टरी आहे. ठाण्याला? हा, ठाण्याला. हे प्रिंटिंग, स्टिचिंग सगळं आपलं इन हाऊस होतं. येस. हा, हे मी 2008 पासून करतोय. अभिजित पानसे सर आहेत आणि आम्ही एकत्र असं स्टॉल आमचा एकत्र आहे. याचं काय आहे, ही प्रिंट निघत नाही. याच्यात कोणते कोणते हे आहेत आणि याच्यात हे बघा, हे मूर्ती लहान कीर्तिमान असं आहे. हे गाल नाही ओढायचे. हे मला सगळं कळत मध्ये कलर आहे. हे वाव, सरस्वती आहे. वाव, मस्त. महाराजांचं आहे. महाराजांचं पण छोटे शेट आहे. त्यानंतर ही जी मुद्रा आहे ना, शंभूराजांची मुद्रा आहे. शंभूराजांची मुद्रा आतापर्यंत कोणाकडेच मिळत नाही. हे फक्त आपल्याकडे आहे. छान. अभिजात पुस्तक प्रदर्शन बघून बाहेर निघाल्यानंतर मी या ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तक प्रेमींना भेटली. खूप छान वाटलं मला त्यांना भेटून आणि त्यांच्याशी गप्पा मारून. या ठिकाणी वेगवेगळ्या स्टॉल्सवर वेगवेगळे डिस्काउंट सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. शरीफ औरतों का ये काम नहीं समझा जाता था. ये लिबरेशन, ये एम्पावरमेंट औरत का यहाँ था. अनुभव साठे हूँ मैं, तो इस शहर में चारों तरफ घूमता हूँ. मैंने तो इन बड़े बड़े राइटर्स के, बड़े बड़े पोएट्स के कोई स्कल्पचर कहीं देखे नहीं है. आओ तो आपको इंग्लिश आनी चाहिए, इसमें तो कोई शक नहीं. लेकिन उसके साथ आपकी अपनी पहचान, आपकी अपनी जड़ें बहुत जरूरी है और वो आपको आपकी भाषा ही देगी. चलिए, आपने भाषा सीख ली तो अब ये क्या जरूरी है कि भाई साहित्य भी पढ़ा जाए. वेगवेगळे पदर उलगडत जातात. म्हणूनच आज मला ही कविता तुमच्यासमोर सादर करायची आहे. सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामच्च्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.